राम राम काका, राम राम. कुठं चालले? कामावर चालतो. शेतात चालले काय? शेतामध्ये बरं, एवढ्या सकाळी आता दिवसभर तिथंच राहणार शेतामध्ये? 4:30 वाजेपर्यंत. 7लाच चालले तुम्ही आता? हो. आणि भाकर सोबत घेतली? डब्बा सोबत घेतला आहे. तिथे जाऊन जेवायचं मस्त, तिथं. दिवसभर काम करायचं. हो. वय किती आहे तुमचं? 76 चालू आहे. 76 वर्ष. हो. आणि तुम्ही किती आता इथून किती किलोमीटर आहे शेत ते? इथे दौड आहे 2-3 किलोमीटर जाऊन दिवसभर काम करताय ना? हो. आता हे पहा सर, काकाचं वय आहे 76 वर्ष आणि आज सुद्धा ते 3 किलोमीटर शेतामध्ये जाऊन दिवसभर कष्ट करतात. मित्रांनो, हे परिस्थितीचं आम्ही इथं सांगत नाही तुम्हाला की हे परिस्थितीमुळे काम करायचं, काम तर सगळ्यांना करावंच लागते. पण आमचा हा उद्देश मित्रांनो फिटनेस. बघा, आता काकाचं 76 वर्ष वय आहे, काकाला चष्मा नाही लागला आणखी. काय काका? हां, चष्मा आहे खिशात पण बाबा, तर दिवसभर लागत नाही मित्रांनो. आज कंडिशन अशी आहे, तर चष्मा जवळपास लहान मुलं आम्ही शाळेतले बघतो तर जवळपास बऱ्याच मुलांना चष्मा आहे. काकाचं वय 76 आहे, त्यांना जर वाचायचं असलं तरच त्यांना चष्मा घालावा लागतो, परंतु दैनंदिन काम करायला त्यांना चष्म्याची आवश्यकता नाही. आणि मित्रांनो, त्यांचं 76 वर्ष वय आहे, म्हणजे हे कमी समजू नका मित्रांनो. 76 वर्षाच्या वयामध्ये 2 माणसं तुम्हाला उचलायला लागतात, खालून उठून उचलायचं असलं आहे का? पण आता तुमचं फक्त मेहनत आणि मेहनतीच्या जोरावर, म्हणजे मेहनत म्हणजे तुमची जे शरीराचा जे तुमचा हालचाल व्यायाम आहे, याच्यामुळे 76व्या वर्षी तुम्ही सरळ उभे आहे. आणि पहा फिटनेस बघा मित्रांनो, कष्टकरी माणूस म्हणजे कष्ट करा मित्रांनो, थोडं शरीराला तुमच्या कष्ट द्या. जरी तुम्हाला खाली बसायचा जर जॉब असला, एखाद्या खुर्चीवर बसून दिवसभर काम करायचं, तर मित्रांनो सकाळी 5 वाजता उठा. काका आमचे 7 वाजता आता शेतामध्ये चालले, संध्याकाळी 7 वाजताच घरी येणार आहे. तर यांची प्रेरणा घ्या मित्रांनो, सकाळी लवकर उठा आणि फिट राहा. तर नमस्कार मित्रांनो, आता आम्हाला सकाळी मॉर्निंग वॉकून येत असताना काका दिसले, उत्तम हरी बहिरे, आपल्या देवनगरचेच ना काका? हो, देवनगर. हां, तर मित्रांनो 7 वाजता आपला डबा घेऊन, टिफिन घेऊन आज काका शेतात जात आहे. आणि वय काकाचं आहे किती वर्ष? 76 वर्ष. हां, 76 वर्ष मित्रांनो वय असून जे फिटनेस आहे काकाचा, तर कारण याचं दैनंदिन काम आपलं करत राहणे आणि नैसर्गिक जो आहे आपला घरचं जे आहे जेवण, तो आहार घेणे. काका जुन्या काळात ते धामणा खाल्लेला आहे बरोबर? धामण्याची ज्वारी, त्याची टेस्ट, आणि गावरानी उडीद आणि बाजरा, सगळं गावरानी होतं मित्रांनो. आणि जे आता काम आहे की आपण दैनंदिन जीवनामध्ये बीपी, शुगर हे ते गोष्टी काही नाही आहे ना, फक्त बीपी आहे. परंतु काम करत असल्याने ह्या सगळ्या गोष्टी मित्रांनो आपलं जे आहे आरोग्य तंदुरुस्त राहतं. काका 76व्या म्हणजे वर्षी पण आज पाहतो आपण की सकाळीच कामाला चालले, ही चांगली गोष्ट आहे बरोबर. नवीन पिढीला काय संदेश द्याल काका? नवीन पिढी काम कसं केलं पाहिजे? काम चांगलं केलं पाहिजे ना. कोणतं बी काम मनापासून करायला पाहिजे. कोणतं काम असो मित्रांनो, शेतामधलं काम असो, तुमचं काही काम असो, तुम्ही ते प्रामाणिकपणे करा. ते 100% त्यात नियोजन द्या. आणि सर्वात मित्रांनो महत्त्वाचं, मित्रांनो आम्ही आमच्यासोबत जवळपास 100 लोकांनी प्रयत्न केला सकाळी उठून फिरायचा, पण जवळपास आज गावाला गेलो, रात्री उशीर झाला, आज वेळ नाही आहे, तर मित्रांनो आले नाहीत. आम्ही 2-3 जण टिकून आहे इथं. तर अशी कारणं सांगता मित्रांनो परिस्थिती अशी असते मित्रांनो की ज्या माणसाच्या अंगावर बसते ना, 76व्या वर्षी सकाळी 7 वाजता जावं लागते डबा घेऊन. ही जीवनाचं सत्य आहे मित्रांनो. आणि आपल्याला ते डबा घेऊन जायचं तर वेळ नाही आहे, परंतु आपण आमचा उद्देश एवढाच आहे की बाबा तुम्ही सकाळी जर फिट राहा तर 76 वर्षीसुद्धा काकासारखे तुम्ही चांगले राहू शकता. नाही तर मित्रांनो आता शाळेमध्ये बघतो आम्ही तर जवळपास 10 ते 15% मुलांना चष्मा लागलेला आहे. काकाचा चष्मा नाही आणखी आहे, खिशात आहे, पण ते वाचतानाच घेतात फक्त. तर उद्देश एवढाच मित्रांनो की बा कष्ट करा. जरी तुमचं ऑफिशियल काम असलं, तुम्ही मोठ्या मेट्रो सिटीमध्ये असले, मुंबई, पुणे, नागपूर, दिल्ली सारख्या ठिकाणी जर तुम्हाला दिवसभरात जर वेळ भेटत नसला, ऑफिसवर बैठे काम नसलं, तरी सकाळी मित्रांनो तुम्ही 4:30-5 वाजता सकाळी उठू शकता. आणि मित्रांनो आमच्या सामान्य लोकांकडे बघा, आम्ही सकाळी 7 वाजता डबा घेऊन शेतात जाणारे माणसं आहे. त्याच्यामुळं सकाळी उठा, फिट राहा. जय जवान जय किसान. जय जवान जय किसान.